नमस्कार मंडळी, मी अनुजा आपल्या कुकिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. नारळी पौर्णिमेनिमित्त आज आपण स्पेशल रेसिपी करणार आहोत, ती म्हणजे नारळी भात. चला तर मग आजची रेसिपी करायला सुरुवात करू. नारळी भात करण्याकरता लागणारे साहित्य बघूया. 1 वाटी बासमती तांदूळ, 1 वाटीपेक्षा थोडं जास्त म्हणजे 1.25 वाटी ताजं ओलं खोबरं, गूळ 1 वाटी, काजू, बदामाचे तुकडे करून घेतले आहेत, 6 ते 7 लवंगा घेतले आहेत आणि तूप. तांदूळ हा शक्यतो जुना घ्यावा. जुना तांदूळ घेतला तर तो शिजल्यावर मोकळा होतो आणि जर नवीन असेल तांदूळ तर भात थोडा चिकट होईल. बासमती किंवा आंबेमोहर हे सुवासिक असतात, त्यामुळे मी बासमती तांदूळ घेतला आहे. तो नसल्यास तुम्ही घरात जो अवेलेबल असेल तो तांदूळ घेऊ शकता. तांदूळ 2-3दा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावेत. त्यातील सगळे पाणी काढून पूर्णपणे निथळून घ्यावा. एका कढईत 1 ते 2 चमचे तूप घालून त्यावर ड्रायफ्रूट्स फ्राय करून घेऊया. आवडत असल्यास आपण ह्यात बेदाणेही घालू शकतो. थोडा खरपूस रंग येईपर्यंत काजू आणि बदाम फ्राय करून घेऊया. आता त्याच कढईमध्ये 2 मिनिटं लवंगा परतून घेऊ. लवंग तळताना ती सांभाळून काळजीपूर्वक तळावी, नाहीतर ती पटकन उडू शकते. लवंगा परतून झाल्या की त्यात तांदूळ घालू आणि 2-3 मिनिटं तांदूळही चांगले परतून घेऊया. तांदूळ शिजायला त्यात गरम पाणी घालूया. जेवढे तांदूळ घेतले आहे त्याच्या दुप्पट पाणी घ्यायचे आहे, म्हणजे 1 वाटी तांदळाला 2 वाट्या पाणी घेऊ. परतलेले तांदूळ कुकरच्या भांड्यात काढून घेऊया. आता त्यात गरम केलेले पाणी घालू. भात शिजायला नेहमी जितक्या शिट्ट्या करतात तितक्या कुकरच्या शिट्ट्या करून घ्याव्या आणि भात शिजवून घ्यावा. त्याच कढईमध्ये 1 ते 2 चमचे तूप घालून त्यात गूळ वितळून घेऊया. अशा प्रकारे एकाच कढईमध्ये आपले सगळे काम होते, म्हणजे खूप भांडीही होत नाहीत. मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, म्हणजे मी अपलोड केलेल्या रेसिपींचे अपडेट्स तुम्हाला लगेच मिळतील. तुम्ही हे चॅनल कुठून पाहत आहात हे मला कमेंट्समध्ये कळवा, म्हणजे माझे व्ह्युअर्स कुठे कुठे आहेत हे मला कळेल. गूळ बऱ्यापैकी वितळत आला की आपण त्यात ओलं खोबरं घालूया. यात मी वेलची पूड घालत नाही, कारण आपण जी लवंग घातली आहे त्यानेच नारळी भाताला खूप छान चव येते. गॅसची फ्लेम मीडियम ठेवून गूळ आणि खोबरं परतून घेऊया.
गूळ खोबरं इतपत ओलसर असतानाच गॅस बंद करूया. आपला भात शिजून तयार आहे आणि तो गार झाला आहे. आता तो आपण मोकळा करून घेऊया. त्यातील लवंगा काढून घेऊ. हा भात आता गूळ खोबऱ्यामध्ये मिक्स करूया. गार्निशिंगसाठी थोडे काजू बदाम बाजूला ठेवून बाकीचे सगळे आपण या भातात घालूया. अजून गॅस चालू केलेला नाही. एकदा सगळे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि मग गॅस चालू करूया. आता गॅस चालू करूया. मंद आचेवर झाकण टाकून एक वाफ येऊ देऊया. 1 मिनिटभराच्या आत एकदा चेक करूया. गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे. खाली लागणार नाही याची काळजी घ्यावी. भात व्यवस्थित ढवळून घेऊया. छान वाफ आली आहे. आता आपण गॅस बंद करूया. एकदम गरमागरम आपला नारळी भात तयार झाला आहे. तो आपण सर्व करूया. कशी वाटली मित्रमैत्रिणींनो आजची नारळी पौर्णिमा स्पेशल रेसिपी? आवडली ना? मग नक्की शेअर करा आणि लाईक आणि कमेंट करायलाही विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटू. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा.